नांदेडमध्ये खरं तर निवडणुका गाजली होती. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत नांदेडमध्ये हा पूर्णपणे निवडणूक चर्चेमध्ये होती आणि अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. विधान भवनामध्ये आणि विधानसभेमध्ये पहिल्यांदाच तुम्ही जात आहात, काय सांगाल? एकंदरीत दडपण आहे? दडपण नाही. अगोदर वडिलांसोबत जायची, आईसोबत जायची आणि आज स्वतःहून आज चालले आहे त्या सभागृहात. एक त्यांचं मेंबर म्हणून तिकडे मी बसणार आहे आणि आनंद वाटतोय की जे माझ्या आजोबांनी केलं, आईनी केलं, वडिलांनी केलं, ते आज मला संधी मिळालेली आहे. मी सुद्धा प्रामाणिकपणे काम करायला तयार आहे. वडिलांना पाहत पाहत तुम्ही या विधान भवनामध्ये येत होता, त्यांच्यासोबत तुम्ही राहून राजकारण सुद्धा पाहिलं. आता त्यांच्याच ते खासदार आहेत, राज्यसभेमध्ये आहेत ते. आता तुम्ही या ठिकाणी आमदार म्हणून ते सगळी निवडणुका या ठिकाणी पार पाडणार, काय सांगा? आनंदाचीच गोष्ट आहे. मला माझ्या आजोबा आजींचं, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि प्रेम नेहमीच साथ राहणार आहे. त्यांच्याकडनं बरेच काही गोष्टी शिकलेले आणि बरेच काही गोष्टी शिकायचे सुद्धा आहेत. तर ते नेहमीच माझ्या सोबत राहतील आणि चांगलं काम करायला मी कधी घाबरणार नाही. तर अशोक चव्हाण हे काँग्रेसकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले, काँग्रेसचा ज्येष्ठ नेता, प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. या निवडणुकीमध्ये निवडणूक लढत असताना कुठेतरी काँग्रेसकडून आणि दुसरीकडे आपण पाहतोय भाजपकडून असेल, एकंदरीत दबाव होता का कुठेतरी? कारण जे कार्यकर्ते होते त्यांचा विश्वास होता, तो विश्वास जिंकत इथपर्यंत येणं कसा काय प्रवास होता, काय सांग? जेव्हा मतदारसंघात फिरत होते तर मला असं कधी नवीन वाटलंच नाही. मी माझ्या एका कुटुंबाचा भागच होतं. माझ्या कुटुंबालाच भेटायला जायचे, तर मला असं काही नवीन वाटलं नाही. हो, आमच्या कार्यकर्त्यांची टीम भरपूर चांगली आहे. आम्ही मेहनत भरपूर चांगली घेतलेली आहे आणि त्याचा रिझल्ट आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आज तुम्ही दाखल होणार आहात, पहिल्यांदा पाऊल ठेवणार विधानसभेमध्ये पहिलं पाऊल ठेवल्यानंतर तुमचे जे तारांकित प्रश्न असेल, तुम्ही जे मुद्दे मांडणार आहात, पहिला प्रश्न कोणता मांडणार आणि आमदार म्हणून पहिला प्रश्न कोणता सोडवणार? अजून तरी आमदाराची शपथ झाली नाहीये. ती झाल्यावर आपण ह्या गोष्टीवर चर्चा करूया. पहिल्या प्रश्नाला कोणता तुम्ही हात घालणार आहात? पहिला मुद्दा कोणता सोडवणार आहात मतदारसंघात? मला असं वाटतं महिला असल्याने मला महिलांबद्दल काहीतरी एक प्रश्न उचलायला पाहिजे आणि युवक असल्यामुळे युवकांसाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे ह्या दोन गोष्टीवर मी जास्तीत जास्त लक्ष ठेवेन. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तरी या होत्या श्रीजया चव्हाण. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह, मी वैभव पाटील, मुंबई.